नमस्कार श्रोत्यांनो, जय गजानन. आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. सद्गुरू संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथामध्ये जी एक कथा आलेली त्या कथेविषयी आपण आज चर्चा करतोय, ती कथा ऐकतोय. सद्गुरू संत गजानन महाराजांचे अनेक भक्त आहेत. विभक्त जो नाही तो भक्त असतो. असाच एक सद्गुरू संत गजानन महाराजांचे जे भक्त आहेत, बंकटलाल. बंकटलालाच्या संदर्भातली कथा जी आहे, मधमाशाची कथा, ती कथा आज आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची, समजून घ्यायची. बंकटलाल हे सद्गुरू संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असल्यामुळं त्यांना एक दिवस असं वाटलं की आपल्या गावाच्या दक्षिणेला जो मळा आहे त्या मळ्यामध्ये कणसे आहेत आणि सद्गुरू संत गजानन महाराजांना एक दिवस कणसे खाण्यासाठी आपण घेऊन जावं असं बंकटलाल यांना वाटलं. आणि बंकटलाल त्यांच्या मित्रासह सद्गुरू संत गजानन महाराजांना जवळच असलेल्या मक्याच्या शेतामध्ये मक्याची कणसे खाण्यासाठी घेऊन गेले. त्या ठिकाणी घेऊन जाताना सद्गुरू संत गजानन महाराज आणि बंकटलालजी यांचे मित्र सर्वजण सोबत गेले. त्या मळ्यामध्ये एक प्रचंड मोठी विहीर, पाण्याची विहीर होती आणि विहिरीच्या बाजूला अनेक मोठी अशा प्रकारची झाडे होती, चिंचेची झाडे. त्या ठिकाणी चिंचेच्या सावलीमध्ये आकट्या पेटवल्या आणि सद्गुरू संत गजानन महाराजांना त्या आकट्यावरती कणसे भाजून खाण्याचे ठरले. त्यावेळेला काय झालं नेमके की ज्या वेळेला आकट्या पेटवल्या, त्या आकट्या पेटवल्यामुळं त्या ठिकाणी आग निर्माण झाली आणि धूपट निर्माण झालं. त्या धुपामुळे त्या चिंचेच्या झाडावरती जे आगेमोळ होतं ते आगेमोळ उठलं. खरं म्हणजे बंकटलालना त्या आगीच्या मोळाची अगोदर जाणीव नव्हती, माहिती नव्हती. ते आगीचं मोळ उठल्यानंतर ते आगीचं मोळ ज्या वेळेला उठलं आणि त्यांच्या दिशेने यायला लागलं, त्यावेळेला बंकटलाल यांच्यासह त्यांचे सर्व मित्र त्या ठिकाणून दूर पळाले. परंतु सद्गुरू संत गजानन महाराज त्या ठिकाणी स्थिर अवस्थेमध्ये बसले आणि संपूर्ण माशा ज्या आहेत त्या माशा सद्गुरू संत गजानन महाराजांच्या शरीरावरती बसल्या आणि जणू काही त्यांनी चादर पांघरावी, अशा प्रकारच्या काळ्या रंगाची चादर पांघरावी अशा प्रकारच्या संपूर्ण माशा त्यांच्या शरीरावर बसल्या. समोर मित्रांसोबत धावत गेलेले बंकटलालने जेव्हा बघितलं की सद्गुरू संत गजानन महाराजांच्या संपूर्ण शरीरावरती आगीमोळ्याच्या माशा बसलेल्या, त्यावेळेला ते पुन्हा परत आले. आणि परत येताना जेव्हा सद्गुरू संत गजानन महाराजांनी बंकटलालांना बघितलं, त्यावेळेला सद्गुरू संत गजानन महाराजांनी मधमाशांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आता त्या घरट्याकडे किंवा आपण काय म्हणतो मोहळाकडे पुन्हा परत जा. माझा भक्त येतोय, त्याला कुठल्याही प्रकारचं चावू नका असं सांगितल्यानंतर संपूर्ण मधमाशा पुन्हा त्या मोहळाकडे परत गेल्या. या ठिकाणी मित्रांनो एक लक्षात घ्या की सद्गुरू संत गजानन महाराज आणि संतांची जी भाषा आहे ती माणसालाही जशी समजते त्याच पद्धतीने प्राण्यांना सुद्धा समजते. हा याच्याबद्दल आपल्याला बोध होतो. ज्यावेळेला बंकटलालजी त्या ठिकाणी सद्गुरू संत गजानन महाराजांच्या जवळ आले, त्यांनी बघितलं की सद्गुरू संत गजानन महाराजांच्या संपूर्ण शरीरामध्ये मधमाशा चावल्यामुळे त्या ठिकाणी काठी होते. त्याला खूप पश्चाताप झाला की मी सद्गुरूंना कणसे खाण्यासाठी शेतामध्ये आणलं आणि हा सर्व प्रकार झाला, या संपूर्ण गोष्टीला मी जबाबदार आहे, अशा प्रकारचा तो पश्चाताप करत होता. त्यावेळेला सद्गुरू संत गजानन महाराज तो म्हटला की मी गावामध्ये जातो आणि गावामध्ये जाऊन सोनाराला घेऊन येतो तुमच्या अंगामधली काठी काढण्यासाठी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे बघ, हे जे सर्व आपण करतो याला एक लक्षात घे की संकट जेव्हा येतात तेव्हा संकटाला आपल्याला खरी साथ जी आहे ती खरी साथ ईश्वराची मिळत असते. बाकीचे जे आपले मित्र असतील, नातेवाईक असतील, हे सर्व जे काय असतात तर हे सर्वजण एक अशी म्हण आहे की असतील शीते तर जमतील भूते, किंवा मुंगीच्या घरा कोण जाय मुळं देखून या गुळ धाव घाली. म्हणजे आपल्याकडे जे काही नाते संबंध असतात किंवा एकमेकाला आपण एकत्र येतो त्याला फक्त काय असतं तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की त्यांची एक स्वार्थ असतो. पण ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला मात्र आपल्याला मित्र, नातेवाईक कोणी मदतीला येत नाही, तर ईश्वरच हा मदतीला येत असतो. अशा प्रकारचा आध्यात्मिक आणि सुखी संसाराचा बोध सद्गुरू संत गजानन महाराजांनी बंकटलालजी यांना केला. बंकटलालजींनी बघितले की संपूर्ण वेदना सद्गुरू संत गजानन महाराज शरीरामध्ये असलेले काटे पाहिले. ते गावामध्ये गेले आणि गावामधून सोनाराला ते काटे काढण्यासाठी त्या ठिकाणी आणलं. मित्रांनो, जेव्हा काटे काढण्यासाठी सोनाराला घेऊन आल्यानंतर सद्गुरू संत गजानन महाराज म्हटले की काटे काढण्यासाठी सोनाराची आवश्यकता नाही. सद्गुरू संत गजानन महाराजांनी श्वास रोखून एका विशिष्ट योग साधनेच्या माध्यमातून संपूर्ण शरीरामधले काठे बाहेर काढले
मित्रांनो, कथा या ठिकाणी जरी संपली असली तरी सुद्धा आगेमोहोळ आहे. त्या ठिकाणी आगेमोहोळाच्या माध्यमातून सद्गुरू संत गजानन महाराजांनी आपल्या भक्ताला केलेला उपदेश, बोध जो आहे तो बोध केवळ त्या ठिकाणी बंकटलालजी यांच्या संदर्भातला असणे संपूर्ण संत गजानन महाराजांच्या भक्तांना त्यांनी बोध केला की संकट समयी धावून येणारा एकमेव व्यक्ती जर असेल तर तो देव आहे. ईश्वरच आपल्याला संकटातून मुक्त करत असतो. बाकीची नाती जी आहे याला स्वार्थाची झाडं जोडलेली आहे. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की निष्ठा आणि विभक्त नको भक्त, विभक्त नसणारा भक्त जो असतो त्या भक्ताला संकटकाळी मदत करण्याचं काम ईश्वराकडनं नेहमीच होत असतो. अशा अप्रत्यक्षरित्या जणू काही बोध सद्गुरू संत गजानन महाराजांनी प्रस्तुत या आगेमोहोळाच्या कथेच्या माध्यमातून आपल्याला घ्यावयास मिळतं असं मला वाटतं. जय गजानन.